श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला मी प्राजक्ता मनापासून नमन करते. स्वामी आदेशानुसार पुन्हा एकदा आपण रेकीच्या सुवर्णशक्ती ध्यानामध्ये स्वतःला एक वेगळ्या प्रकारचं लेपन करून घेणार आहोत. ह्यासाठी जे जे भाग्यवान रेकी साधक आहेत आणि ज्यांनी आपली नावं यासाठी दिलेली आहेत त्यांच्यासाठी एक विशेष असा भाग्योदय हे सुवर्ण रेकी शक्ती ध्यान ठरणार आहे. त्याबद्दलच थोडक्यात मी तुम्हाला काही माहिती सांगते. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ते खास असेल. ज्यांनी गेल्या वर्षी रेकी साधना सुवर्ण शक्ती ध्यान केलं आहे त्यांना सेम आपण जे गेल्या वर्षी जे जे काही फॉलो केलं त्याच प्रकाराने आतासुद्धा फॉलो करायचं आहे. पहाटेला 3:30ला 3ला ज्याप्रमाणे तुम्ही उठाल सगळ्यात प्रथम पाण्यामध्ये जाडं मीठ घालूनच आंघोळ करायची आहे. सुवर्णशक्ती ध्यान 7 दिवसाचा आपला प्रवास असतो. यावेळेला तो 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळे दर दिवसाला माझे मेसेजेस तुम्हाला मिळतच असणार. इथे कोणताही ग्रुप केला जात नाही. इथे फक्त ब्रॉडकास्ट लिस्ट असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी काही मेसेजेस पाठवते त्यावरती नुसतं थँक्यू किंवा धन्यवाद असे मेसेज नाही केले तरीही चालतील, कारण प्रत्येकाचे मेसेजेस मी पर्सनली जाऊन पाहत नाही. जेव्हा आपलं मेडिटेशन सुरू होतं तेव्हा तुम्हाला जे काही दैवी अनुभव येतात ते तुम्ही नमूद केले तर त्याची नक्कीच नोंद घेतली जाते. अन्यथा तुमचा आणि माझा दोघांचाही टाईम फार महत्त्वाचा आहे, कारण वेळ ब्राह्ममुहूर्ताची असते, पहाटेची असते आणि मेडिटेशन झाल्यानंतर सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची कामं असतातच. आता 3:30पर्यंत तुम्ही आंघोळ करून घेतलीत की सगळ्यात प्रथम स्वामींसमोर आपल्याला शक्य असेल तर दिवा लावा किंवा अगरबत्ती लावून बसलात तरी चालेल. ज्या जागेवर तुम्ही बसणार आहात ती जागा स्वच्छ असावी. धुतकं वस्त्र तुम्ही घातलेलं असावं. त्याचप्रमाणे जिथे बसणार तिथेसुद्धा स्वच्छ असंच जे काही तुम्ही दर्भासन घालून बसणार असाल त्यावरती तुम्ही रेकी साधनेसाठी बसायचं आहे. इथे फक्त रेकी साधकच अलाउड आहेत, कारण तुमच्याकडे सिम्बॉल्स आहेत. जेव्हा सगळ्यात प्रथम 4 वाजता मॅसेज येईल किंवा नामस्मरणासाठी काही आदेश दिले जातील त्या मॅसेजप्रमाणेच तुम्हाला पुढे रेकी साधना करायची आहे. जे तुम्हाला सांगितलं जाईल ते पहिल्यांदा ऐकायचं आहे. ऐकून झालं की ज्याप्रमाणे आपण रेकीची प्रार्थना आणि रेकी साधना सुरू करतो ती साधारण 4 ते 4:15 आपल्याला करायची आहे. 4:15पर्यंत माझा दुसरा ऑडिओ मेसेज तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्टवरून मिळणारच आहे. आणि जेव्हा तो ऑडिओ मेसेज तुम्हाला मिळेल तोसुद्धा तुम्हाला इयरफोन लावूनच ऐकायचा आहे. तो झाल्यानंतर 1 ग्लास पाणी पियायचं आहे आणि मग तुम्ही तुमच्या कामाला उठू शकता. ज्यांचं रेकी साधनेमध्ये नवीन पर्व आहे, म्हणजे स्वतः ते आता नवीन आहेत, यामध्ये नुकत्याच अट्युनमेंट झाल्यात आणि 21 दिवससुद्धा कंप्लीट झाले नाही आहेत, त्यांनी जी आपली रेकी साधना आता ह्या 21 दिवसांसाठी म्हणून चालू आहे तीच कंटिन्यू करायची आहे. जुन्या रेकी साधकांसाठी तुम्हाला 26 ऑर्गन्स रिपीट करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, कारण तुमच्याकडे 1 तास आहे. तुम्हाला मुबलक वेळ असतो आणि तुम्ही त्यामध्ये 26 ऑर्गन्स कंप्लीट करू शकता. ज्यांना 7 चक्र करायचे आहेत त्यांनीसुद्धा साधनेमध्ये 1 ते 1.25 तास द्यायचा आहे. साधारण 5:10पर्यंत मेसेज आला की मगच तुम्हाला उठायचं आहे. कोणत्याही स्त्रियांना जर काय ह्या दरम्यान अडचण आली तर काळजी करण्याची हरकत नाही. तुम्ही मेडिटेशन ज्याप्रमाणे करता तिथे तुम्ही मेडिटेशन बसून करूच शकता. ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या जरूर तुम्ही ऐकू शकता. फक्त स्वामींच्या समोर दिवा लावणं आहे म्हणा किंवा अगरबत्ती हे रिच्युअल्स आपल्याला जे करता येत नाहीत ते तुम्ही नाही केलेत तरीही चालतील, कारण आपला परिवारच एक आहे. त्यामुळे एकाने कोणीतरी दिवा लावला आहे, अगरबत्ती लावली आहे किंवा सर्वसामान्य मलाच पकडा की सगळ्यांच्या साथीने वतीने मी तिथे दिवा लावत आहे असं समजून आपण एकत्रच आहोत. त्यामुळे ही रेकी साधना एक परिवार समजून एकत्रपणे आपल्याला करायची आहे. ह्यामध्ये आपल्या रेकी साधनेमध्ये महत्त्वाचं असं
कारण आहे ते म्हणजे आपण एकत्र जेव्हा एका वेळेला बसतो आणि रेकी कॉल होते आणि जिथे साक्षात स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्यासोबत असतात, तिथे तुम्हाला दिव्य अनुभव येतातच. गेल्या वर्षी खूप जणांना वेगवेगळे अनुभव ह्यामधून आले होते आणि नुसतेच अनुभव यायचे आहेत म्हणून मी रेकी साधनेला इथे बसणार आहे, सुवर्णशक्ती ध्यानासाठी इथे मी बसणार आहे असं नाही. तर एक फार सुंदर अशी संगत, सोबत सहवास आणि तो सुवास तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुढच्या संपूर्ण वर्षभर दरवळत राहावा ह्यासाठी आपण एकत्र इथे येणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं असं की समजा तुम्ही रेकी साधना सुरू केली सुवर्णशक्ती ध्यानासाठी म्हणा आणि जर का मध्ये एखादा दिवस खंड पडला तर प्लीज पुन्हा तुम्ही कंटिन्यू नाही केलं तरी चालेल, पण रेकीच्या सुवर्णशक्ती ध्यानामध्ये तुम्हाला गृहीत धरलं जाणार नाही. तिथे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कडकपणे पाळल्या जातात. त्यामुळे डे 1 सुरू केलात तर डे 7पर्यंत तुम्ही कंटिन्यू करा स्वतःला, कारण स्वामींना शिस्त हे जास्त प्रिय आहे. त्यामुळे आपण अजिबात तिथे बेशिस्त वागायचं नाही. अगदीच तब्येतीची काही कुरबुर झाली आणि नाही जमलं उठायला तरच तुम्हाला तिथे माफ केलं जाईल. अदरवाईज इकडे मेडिटेशन करताना आपण कोणाच्या सोबत आहोत ह्याचं गांभीर्य ठेवून उगाचच कंटाळा आला आणि म्हणून मी झोपून राहिले आहे तर ते उचित ठरणार नाही. कारण कसं असतं की आपल्याला आपल्या वडीलधाऱ्यांसमोर जसा आदर आपण नेहमी दाखवत असतो तसेच स्वामी आपल्यासोबत असतात. त्यामुळे त्यांचा प्रचंड आपण जो आदर नेहमी मानत आलो आहोत, ठेवत आलो आहोत, त्या प्रकारानेच आपल्याला ते गांभीर्य नेहमी जाणून घ्यायचं आहे आणि मगच या रेकी साधनेला सुरुवात करायची आहे. तुम्ही आता सगळ्या जणांनी ज्यांनी नावं एनरोल केली आहेत, हे सुवर्णशक्ती ध्यान तुम्हा सगळ्यांसाठी एक स्पिरिच्युअल गिफ्ट आहे. याची कोणतीच आपण फी घेत नाही. इथे तुमचा वेळ जो महत्त्वाचा आहे सकाळचा ब्राह्ममुहूर्ताचा तो आणि तुम्ही स्वतः सेवेत सामावून घेण्याची जी अगदी कळकळीने आपण जे आपण दाखवलं आहे की मला खरंच स्वामींची काही सेवा करायची आहे, त्या दृष्टिकोनातनं तुम्ही जो तुमचा वेळ, तुमचा प्रेम आणि तुमचा आदर सन्मान स्वामींच्या समोर प्रस्तुत करता, हीच आपण मला दिलेली फी आहे असं समजा. परंतु इथे कोणताही एक्सचेंज घेतला जात नाही या संदर्भात. त्यामुळे अट फक्त एकच असते की तुमची अट्युनमेंट झालेली पाहिजे आपल्यातर्फे आणि तुम्ही रेकी साधनेत हवेत, एवढंच मला इथे अपेक्षित आहे. बाकी सगळ्या गोष्टी याहूनही उपर तुम्हाला काही क्लिअर करायच्या असतील तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. बाकी सगळं काही छान आणि स्वामी कृपेनेच होत असतं. त्यामुळे आपण गणरायाला स्मरून आणि आपले कुलदेवता, आपले श्री गुरुदेव दत्त, सर्व आपल्या सद्गुरूंना स्मरूनच आपण इथे रेकी साधनेमध्ये बसायचं आहे. प्रत्येकाने प्रत्येकाला यश मिळावं म्हणून प्रार्थना करायची आणि सुवर्णशक्ती ध्यानाला नेहमीप्रमाणे छान सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू सो मच. टेक केअर.